छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. वयाच्या 13व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारा माझा राजा शिवछत्रपती होते. त्याचप्रमाणे वयाच्या 50व्या वर्षी 350 किल्ल्यांचं साम्राज्य आपल्या कारकिर्दीमध्ये उभं केलं. आणि अशा 350 किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजेच चिपळूण तालुक्यामध्ये आणि गोळकोट या ठिकाणी स्थित असलेला किल्ला म्हणजेच गोळकोटचा किल्ला, त्याला विजयानंतर गोविंदगड असं नाव देण्यात आलं. त्या किल्ल्यावरती आज आपण या ठिकाणी जाणार आहोत. नमस्कार, मी तुमचा अमय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन आणि मराठी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत गोळकोटमध्ये. इथं जर माझ्या मागे जर पाहिलं तर आई करंजेश्वरीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या गेटपासून इथून या ज्या आपण स्टेप पाहतोय त्या स्टेप आपण या ठिकाणी गडावरती जाण्यासाठी या ठिकाणी हा जो रस्ता आहे जवळपास एक 15 ते 20 मिनिटाचा हा रोड आहे. आणि या रोडवरून इथं वरती जर पाहिलं तर एक गोविंदगड म्हणून किल्ला आहे. तर या किल्ल्यावरती आज आपण जाणार आहोत. तर चला या बघूया. बघा, या ज्या स्टेप आहेत ना, या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्या ते तिकडे वरती किल्ल्यावरती जातात. आणि या जायला जवळपास आम्ही आता इथे विचारलं तर 15 ते 20 मिनिटं लागतात. मी तर या किल्ल्यावरती आलोय, परंतु त्या साईडतून जर गेलं ना म्हणजे गोळकोटमधून तर तिकडून रस्ता आहे आणि तिथून गाड्या डायरेक्ट वरती किल्ल्यावरती जातात. परंतु आम्ही इथून म्हणजे चालत जाणं आम्ही ट्राय केलं, कारण बघूया आपण आजूबाजूला कसा परिसर आहे किंवा चालत जाताना काय काय अनुभव येतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. या तर मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की आपण आता या गोळकोट किल्ल्यावरती म्हणजेच गोविंदगडावरती आपण आता आलो आहोत. आणि हे बघा, हा इथं मुख्य द्वार आहे गोविंदगडाचा. या साईडला बघितलं तर आपला भगवा ध्वज म्हणजेच झेंडा फडकतोय. आणि इथे पहा, पाहिलं ना तर ऐतिहासिक गोविंदगड याची या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच ऐतिहासिक घटना, त्याचप्रमाणे गोळकोट उर्फ गोविंदगड. आणि ह्या गोविंदगडाची रचना कशी आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे संपूर्ण गोविंदगडाची माहिती या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी बॅनरच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर चला आपण आतमध्ये गडामध्ये जाऊ. गडावरती काय काय आहे ते आपण पाहूया. या हा जो गोविंदगड आहे त्या गोविंदगडाचं जर एकूण क्षेत्रफळ जर आपण पाहिलं ना तर 2 एकरमध्ये हा संपूर्ण गोविंदगड आहे. आणि या गोविंदगडाची जर तटबंदी पाहिली तर अजूनही त्याच स्थितीमध्ये आहे, म्हणजे मजबूत स्थितीमध्ये अजूनही त्याची म्हणजे किल्ल्याची तटबंदी आहे. आणि जर या ठिकाणी पाहिलं ना तर हा पूर्वीचा चुन्याचा घाणा आहे या ठिकाणी. तर आणि या ठिकाणी चुन्याचा घाणा आहे. जर आपण किल्ल्याच्या बाहेर जर पाहिलं तर इथे या जर किल्ल्याच्या बाहेरील परिसर जर पाहिला ना तर तिन्ही बाजून किल्ल्याच्या या ठिकाणी पाणी आहे. म्हणजेच आपला चिपळूण तालुक्यातील प्रसिद्ध वाशिष्ठी नदी आपल्याला इथं पाहायला मिळते. हा संपूर्ण जो एरिया आहे हा संपूर्ण एरिया गोळकोटचा आहे. आणि या गोळकोटच्या एरियामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण तर त्या ठिकाणी वरती बघा, झूम मारा, तिकडे जर वर जर पाहिलं ना तर ती परशुराम भूमी आहे. म्हणजेच परशुराम भूमी आणि परशुरामचा घाट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे इथून जर पाहिलं तर ते बघा, त्या ठिकाणी ट्रेनची पटरी देखील आहे. म्हणजे नैसर्गिक सौंदर्य आपण का म्हणतो की कोकण ही स्वर्गभूमी आहे. निश्चितच नैसर्गिक सौंदर्य आपल्याला या कोकणामध्ये पाहायला मिळतं. आणि असाच एक चिपळूण तालुका म्हणजेच गोळकोट या ठिकाणी आणि गोविंदगडची माहिती आपण जाणून घेण्यासाठी आपण गडावरती आलोय. तर या ठिकाणी सर्व वाशिष्ठी आहे. या ठिकाणी आपण चुन्याचा घाणा पाहिला आहे. तर अजून या गडावरती काय काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता आपण इथे जो किल्ल्याच्या मध्यभागी जो भाग बघतोय तो म्हणजे माझ्या मागे जर पाहिलं तर हा आहे पाण्याचं टाकं. तर आता ही पाण्याची कोरडी विहीर या ठिकाणी बांधण्यात आलेली होती त्यावेळेला. आणि आता मात्र त्याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे पाणी वगैरे काहीच नाही आहे. आपण आतमध्ये पाहू शकता की ही संपूर्ण कोरडी आहे, म्हणजे ड्राय विहीर जी म्हणतो आपण ती संपूर्ण अशी आहे. परंतु त्या ठिकाणी
त्यावेळेला या ठिकाणी पाण्याचं टाकं बांधण्यात आलं होतं आणि याची या टाक्याची ही संपूर्ण तटबंदी बघा एकदम जबरदस्त. या ठिकाणी चांगल्या शैलीमध्ये त्या कामकाज त्यापूर्वी करायचे, परंतु आता या ठिकाणी बघा हे सर्व जपण्याचं काम निश्चितच या ठिकाणी केलं गेलं आहे. आणि विहीर या ठिकाणी कोरडी आहे, तरी इथं जर पाहिलं ना तर मध्यभागी या 10 तोफा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे असं म्हणतात की या किल्ल्यावरती एकूण 22 तोफखाना होता, म्हणजे 22 तोफांचा तोफखाना होता. त्यापैकी 10 तोफा या ठिकाणी या समोर किल्ल्यावरती ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण पाहू शकता. आणि इथे जर पाहिलं तर या गडाच्या डाव्या बाजूला इथं रेडजाई देवीचं मंदिर आहे. तर आपण मंदिरात जाऊया, दर्शन पण घेऊया. या पाहूया आपण मंदिर कशा प्रकारे आहे. या ठिकाणी मंदिराच्या बाजूला जर पाहिलं ना तर एक चांगलं झाड, सुंदर झाड, ते झाड संपूर्ण मंदिराला सावली देते. आणि या गडावरती विविध प्रकारची झाडं, बरीच झाडं या गडावरती आहेत. ते चांगलं आहे. हे बघा इथे आपण पाहू शकतो की हे रेडजाई देवीचं मंदिर आहे. म्हणजे ॲक्च्युली आता हे लॉक आहे, परंतु आतमध्ये पहा. हे रेडजाई देवीचं मंदिर. आणि मंदिराच्या जर इकडे डाव्या बाजूला जर पाहिलं तर इथं देखील बघा ही एक या ठिकाणी गडावरती तोफ ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे इकडं पाण्याची टाकी देखील आहे, पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी गडावरती आहे. आणि हे फार मोठं झाड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि चांगलं आहे, म्हणजे सावली देत आहे. संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे या ठिकाणी संपूर्ण सावली त्या झाडाची आहे. आता आपण गडाच्या एका कोपऱ्यामध्ये आहोत आणि ही जी आपण तटबंदी बघतोय बघा, या ठिकाणी आपल्याला ही तटबंदी पाहायला मिळते. आणि हा जो आहे तो आपला भगवा ध्वज असा डौलाने फडकतोय. निश्चितच या ठिकाणी पाहिलं ना तर हा डौलाने भगवा ध्वज फडकण्याचं कारण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि परवा मी एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ देखील पाहिली, त्यामध्ये असं सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग नाही आहेत, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 14 ज्योतिर्लिंग आहेत. 13वं ज्योतिर्लिंग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि 14वं ज्योतिर्लिंग म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि ही गोष्ट खरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर नसते ना तरी 12 ज्योतिर्लिंग देखील या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नसते. निश्चितच या ठिकाणी बघा आता आपण जाऊया, तिथे ऐतिहासिक तोफा देखील आहेत. थोडंसं किनाऱ्यावरून चालताना या ठिकाणी लक्ष देऊन चालायचं. हे बघा ऐतिहासिक तोफा देखील या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. बघा या ठिकाणी आहे ना या 2 ऐतिहासिक तोफा या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. आणि हा आहे गडाच्या डावीकडचा परिसर. हे बघा इथे ही संपूर्ण गोळकोटची वस्ती आहे. तिकडे बघा नदी देखील आहे. आणि इथे पाहिलं तर हा ध्वज आणि हा जो आलो तो रस्ता, म्हणजे हा पूर्वेकडील द्वार गडाचा आहे. बघा इथे हा जो आहे तो पूर्वेकडील द्वार. आणि ह्या ज्या आहेत ना ह्या पायंडी आहेत, म्हणजे इथं खाली आई करंजेश्वरीचं मंदिर. आणि तिथून आपण मला तर वाटते की आम्हाला जवळपास 5 ते 7 मिनटं या ठिकाणी चढायला लागला असेल. आम्हाला सांगताना सांगितलं की 15-20 मिनटं लागतात, पण तेवढा वेळ लागत नाही, जवळच आहे. त्यामुळे तुम्ही जर चालत आलात, गाडी न घेऊन येता जर चालत आलात तर अतिउत्तम आहे, कारण तो एक वेगळा अनुभव असतो गडावरती चालत येण्याचा. गाडी तर येते डायरेक्ट.